Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपला डे 2 आहे 7 days 7 minutes या सिरीजचा and let's start with today's concept. आज आपल्याला ऍसिडिटीच पाहायचं आहे बट कार्बोक्सिलिक ऍसिड्सची. स्टेप्स टू सॉल्व्ह सच क्वेश्चन्स विल बी सेम. व्हिडिओ 1 मध्ये जे आपण स्टेप्स सॉल्व्ह केले, जसे की पहिल्यांदा आपण दिलेल्या क्वेश्चन मधून H+ रिमूव्ह केला आणि त्याचे इंडिव्हिज्युअल कॉन्जुगेट बेस बनवले. सेकंड स्टेप मध्ये आपण त्या कॉन्जुगेट बेसची स्टेबिलिटी चेक केली. कॉन्जुगेट बेसची स्टेबिलिटी चेक केली युजिंग व्हेरियस इफेक्ट्स सच एज इंडक्टिव्ह इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन, मेसोमेरिक इफेक्ट. आणि त्याच्यानंतर कन्क्लूड केलं स्टेबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस जितकी जास्त, स्टेबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस जितकी जास्त म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍसिडिटी. हे आता जे प्रोपोर्शनॅलिटी रिलेशन आपण लिहिलेलं आहे ते देखील एक्झाम ऍज इट इज विचारू शकते. क्वेश्चन बघूया काय आहेत. कम्पेअर ऍसिडिटी ऑफ वॉटर, मिथेनॉल, फिनॉल, कार्बोक्सिलिक ऍसिड. हे आहे वॉटर HOH, CH3OH, मिथेनॉल, फिनॉल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड इन जनरल घेतलेलं आहे. स्टेप 1 नुसार मी H+ रिमूव्ह करून त्यांचे कॉन्जुगेट ऍसिड्स बनवून घेतलेत, कॉन्जुगेट बेस बनवून घेतलेत, राईट. सो ऍसिड मधून जेव्हा H+ जाणार आहे कॉन्जुगेट बेस बनणार आहेत. कॉन्जुगेट बेसची स्टेबिलिटी चेक करायची आहे मला. आता इथे H चा कोणताच इफेक्ट नसतो. मिथाइल ग्रुपचा इंडक्टिव्ह इफेक्ट तो पण +I. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथे डोनेट करून करून तो त्याला अनस्टेबल बनवेल. नेक्स्ट आहे ओव्हर निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज रेझोनन्स मध्ये जातो आणि निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी कमी होते, सो स्टेबिलिटी येते ड्यू टू रेझोनन्स. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण रेझोनन्स आहे, पण हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स 2 आहेत आणि दोन्ही इक्विव्हॅलेंट आहेत. तुम्ही दुसरं स्ट्रक्चर काढा, तुम्हाला दिसेल निगेटिव्ह चार्ज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनवरच येतो. त्याला फक्त रेझोनन्स नाही तर काय म्हणतात, क्वालिटी रेझोनन्स. आणि क्वालिटी रेझोनन्समुळे मॅक्सिमम स्टेबिलिटी आली असणार आहे, मॅक्सिमम स्टेबिलिटी आली असणार आहे. सो स्टेबिलिटी ऑर्डर आता तुमच्या समोर आहे. सगळ्यात जास्त स्टेबल कोणी केलं असणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड्सने, कार्बोक्सिलिक ऍसिड्सने. त्याच्यानंतर कोण स्टेबल असणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड सगळ्यात जास्त स्टेबल आहेत. मग फिनॉल्स, फिनॉलचा कॉन्जुगेट बेस जास्त स्टेबल असणार आहे. त्याच्यानंतर कोण स्टेबल असणार आहे, वॉटर. त्याच्यानंतर कोण स्टेबल असणार आहे, वॉटर. आणि सगळ्यात लास्टला कोण येणार, मिथेनॉल, कारण मिथेनॉलचा कॉन्जुगेट बेस डिस्टेबल झालेला आहे ड्यू टू +I इफेक्ट. सो जर याला आपण ABCD मध्ये लिहिलं तर ऍसिडिटीची ऑर्डर काय झाली, सगळ्यात जास्त ऍसिडिक D, त्याच्यानंतर C, त्याच्यानंतर A आणि त्याच्यानंतर B. नेक्स्ट क्वेश्चन, डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झोइक ऍसिड. हा पूर्ण व्हिडिओ या कॉन्सेप्ट साठी आहे. तुम्हाला बेन्झोइक ऍसिडच्या ऑर्थो पोझिशन वरती जर बल्की ग्रुपचं सबस्टिट्यूशन दिसलं, बल्की ग्रुपचं सबस्टिट्यूशन, बघा 2 वर्ड्स आहेत. बेन्झोइक ऍसिडच्या ऑर्थो पोझिशन वरती बल्की ग्रुपचं सबस्टिट्यूशन, बट स्टुडंट फक्त ऑर्थो पोझिशनचं बल्की ग्रुप सबस्टिट्यूशन एवढंच बघतो आणि ऑर्थो इफेक्ट सगळ्या कॉन्सेप्ट्स मध्ये लावायला जातो. ऑर्थो इफेक्ट बेन्झोइक ऍसिडची कॉन्सेप्ट आहे. सो बेन्झोइक ऍसिडच्या ऑर्थो पोझिशनला ग्रुप पाहिजे बल्की. कोणता ग्रुप नसला पाहिजे ते बघा, हायड्रोजन नसला पाहिजे, सेकंड OH नसला पाहिजे, NH2 नसला पाहिजे, C∧N नसला पाहिजे. हे 4 ग्रुप नसले पाहिजे. त्या व्यतिरिक्त इथे मिथाइल दिसतोय, हे चालतील, ओके. बेन्झोइक ऍसिड आहेत, ओके. त्याच्यानंतर चेक करा ऑर्थो पोझिशनला मिथाइल ग्रुप, म्हणजेच या मॉलिक्यूल मध्ये तुम्ही लावणार ऑर्थो इफेक्ट. व्हॉट इज ऑर्थो इफेक्ट? ऑर्थो इफेक्ट आपल्याला सांगतो बेन्झोइक ऍसिडच्या ऑर्थो पोझिशनला बल्की ग्रुप अटॅच असेल तर त्याची ऍसिडिटी हायली इन्क्रीज होते, त्याची ऍसिडिटी हायली इन्क्रीज होते. सो आपल्याला 4 मॉलिक्यूल्स दिलेत. एक आहे बेन्झोइक ऍसिड, नेक्स्ट आहे ऑर्थोमिथाइल बेन्झोइक ऍसिड, मेटामिथाइल बेन्झोइक ऍसिड, पॅरामिथाइल बेन्झोइक ऍसिड. काय करायचं आपल्याला आता, येस
हा तर झाला ऑर्थो इफेक्टमुळे सगळ्यात जास्त ऍसिडिक, उरलेल्यांमध्ये इफेक्ट. हा H रिमूव्ह करायचा. H रिमूव्ह केला, कॉन्जुगेट बेस बनवला, O वरती निगेटिव्ह चार्ज दिला. करेक्ट. आता याच्यामध्ये दिसतोय क्वालिटी रेझोनन्स, पण हा क्वालिटी रेझोनन्स इथे पण आहे, हा क्वालिटी रेझोनन्स इथं पण आहे. सो क्वालिटी रेझोनन्स माझ्या आन्सरला डिफरन्शिएट नाही करत आहे. क्वालिटी रेझोनन्स सोडला तर बाकी इथे कुठलाही इफेक्ट नाहीये. ही आहे आपली मेटा पोझिशन. मेटा पोझिशनला जर निगेटिव्ह चार्ज जरी आला तरी आपल्याला माहिती आहे ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स वरती निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह चार्ज येतो आफ्टर रेझोनन्स. म्हणजे हायपर कॉन्जुगेशन पण नाही आणि मिझोमॅरिक इफेक्ट पण नाही. इथे प्युअरली कोण असणार आहे, प्लस आय इफेक्ट. मेटा पोझिशनला प्लस आय इफेक्ट असतो, पण पॅरा पोझिशनला हायपर कॉन्जुगेशन पण असतं आणि इंडक्टिव्ह इफेक्ट पण असतो. ओके. सो हायपर कॉन्जुगेशन पण आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट पण आहे आणि खरं तर काही बुक्स मध्ये मिथाइल ग्रुपचा मिझोमेरिक इफेक्ट पण लिहिला जातो. ठीक आहे, कारण दॅट इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. मग मला सरळ समजतं की हा स्टेबल आहे, त्याच्यानंतर ऑप्शन ए जास्त स्टेबल असणार आहे कारण त्याच्यावरती कुठलाच इफेक्ट नाहीये. पण सी आणि डी मध्ये मिथाइल ग्रुपचे डोनेटिंग इफेक्ट आहेत. आधीच इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, अजून इलेक्ट्रॉन डोनेट करून त्याला बर्बाद करून टाकतील. सगळ्यात जास्त बर्बाद कुठे होईल, मेटा पोझिशन वाला सबस्टिट्यूशन की पॅरा? तर पॅरा, कारण पॅराला हायपर कॉन्जुगेशन पण आहे आणि कोण आहे, इंडक्टिव्ह पण आहे आणि काही बुक्स नुसार मिझोमेरिक इफेक्ट पण आहे. सो जो पूर्ण बर्बाद झालेला आहे तो आहे डी आणि त्यातल्या त्यात कमी बर्बादवाला म्हणजे सी. मग स्टेबल कोण आहे, सी जास्त स्टेबल आहे डी पेक्षा. डी तर अनस्टेबल झालाय ड्यू टू प्लस एच प्लस आय प्लस एन. सो ही झाली आपली ट्रेंड. ओके.